आरक्षणावरून वार पलटवार सुरू आहे। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मराठा आरक्षणावर 4 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। मराठा समाजाला 2 आरक्षण, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याबद्दल सरकारनं काही निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। तर शाळेच्या फी ऐकून न्यायमूर्ती देखील चकित। आरक्षणाच्या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल, मंत्र्यांचे खून पडले तर आश्चर्य वाटणार नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भरत कराड, सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा बळी, आत्महत्येला सरकारच जबाबदार, सोंग घेतलेल्या सरकारनं जीआरचा पुनर्विचार करावा, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। कुणाला नेपाळला सोडायचं हे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रात राहायचं आहे का? भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका करणं टाळावं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। राज्यात अराजकता निर्माण होईल असं सांगणं माओवाद, जनसुरक्षा कायद्याअंतर्गत भुजबळांवर कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल। 10 ऑक्टोबरला नागपुरात निघणार ओबीसीचा विदर्भाचा ओबीसी मोर्चा, सकल ओबीसी समाजाकडून मोर्चाचं आयोजन। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास माझा विरोध नाही, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर हा नियम लावत शेतकरी, कष्टकरी आंदोलकांनाही मुक्त करा, भुजबळांची मागणी। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमशा पाडवींचा विरोध, सरकारनं बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांचा इशारा। धाराशिवच्या मुरुममधील बंजारा समाजातील युवकाची गळफास घेत आत्महत्या, बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी, तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेला सुसाईड नोटमध्ये उल्लेख।